चैत्यभूमीला समीर वानखडे नावाचे शासकीय अधिकारी एनसीबीचे अधिकारी जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्या विरुद्ध काही रिपब्लिकन पार्टीजनी आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या लोकांनी घोषणा दिल्या. आता या त्यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या, त्याच्यावरून गदारोळ उठला. त्याच्यामध्ये थोडं राजकारणही आलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री श्री नवाब मलिक यांनी काहीतरी मुक्ताफळं उधळली, काहीतरी जुमलेबाजी, इकडचे तिकडे नमाज पडायला आले तरी चालतील, हे करायला आले तरी चालतील, अशा प्रकारे आपण एकंदर संविधानाची विटंबना करतोय की काय, असा हा प्रकार आहे. आता संविधानाच्या पारायणामध्ये त्या उद्देशाने हे प्रश्न विचारले जातात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. उत्तर दिलंच गेलं पाहिजे, कारण प्रश्नकर्त्याच्या मनामध्ये संविधानाविषयीचे जे अनेक प्रश्न आहेत त्याचीच उत्तर आपण वर्तमान सदृश्य परिस्थितीला अनुसरून देत आहोत. तो वर्तमानात काय घडतंय, वर्तमानाचं काय निरूपण आहे, याच्यावर प्रश्न निर्माण होणारच. आणि प्रश्नकर्ते जेव्हा हे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचं पुनश्च एकदा कौतुक करतो की तुम्हाला हे प्रश्न संविधानाच्या पारायणाच्या अनुषंगाने विचारावेसे वाटतात, आणि हे खरं या ठिकाणी महत्वाचं आहे. संविधान काय म्हणतं की प्रत्येकाला आपली श्रद्धा, उपासना आणि विश्वास जोपासण्याचा मूलभूत हक्क आहे. हा अनुच्छेद 25, 26, 27, 28 मधला परिपाक जर संविधानाचा आपण लक्षात घेतला तर हा मूलभूत हक्क आहे. असा मूलभूत हक्क असताना वेगवेगळी दैवत या समाजामध्ये प्रचलित असतात आणि अनेक मोठमोठे लोक तिथे जाऊन माथे टेकतात. इतकंच नाही तर काही गुन्हेगारही, क्रिमिनली तिथे जाऊन माथे टेकतात. अनेक पद्धतीनं आपण बघितलंय की कुठं मग कुठल्या गडावरचे बुवा असतील, तिथे कोणी मंत्री जे राजीनामा देऊन जाणार असतील ते जातात वगैरे वगैरे. अनेक प्रकार त्या ठिकाणी घडतात, ज्यांच्या विरुद्ध केसेस आहे, अशी लोक जातात. या प्रत्येकाच्या आपल्या श्रद्धा आणि विश्वासाचा भाग आहे. आता समीर वानखडे हा प्रशासकीय अधिकारी, जो काही गदारोळ चाललेला आहे तो बाजूला ठेवून आपण जर विचार केला तर संविधानाने त्याला आपली श्रद्धा, आपली उपासना, आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमीवर जाण्याचा जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आपण वागत आहोत. आणि हे विरुद्ध वागणारे लोक जे आहे ते स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात का, हाही विचार झाला पाहिजे. आणि खरंच त्यांनी जसा प्रश्न विचारला की समीर वानखडेला चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण स्वतःला जे आंबेडकरवादी म्हणून घेता, माय बाप हो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तरी संविधानाच्या त्या रचेत्या अभिवादनाचा नैतिक अधिकार राहिला आहे का? आणि हे का होतंय? हे केवळ अज्ञानापोटी होत. इतका संघटित व्हा, संघर्ष करा, याचा अर्थ काही शिकू नका, नुसतंच संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा जर तुम्ही घेतला असेल तर बाबासाहेब आपण डोक्यावर घेतले, डोक्यात घेतले नाही. हे जे वारंवार मी बोलतोय त्याचा अर्थच तो आहे की बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी, आंबेडकरवादी होण्यासाठी काही नैतिक क्वालिफिकेशनची गरज नाहीये, ज्ञानात्मक क्वालिफिकेशनची गरज आहे. ज्याला ज्ञान सूर्य म्हणून तुम्ही नावाजता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा अधिकार प्रत्येकाचा येऊ द्या ना. तुम्हाला काय पॉलिटिकल स्टंट करायचंय, हुर 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 करून 2 बाह्या वरती केल्या आणि गळ्यामध्ये 2-4 सोन्याच्या चेन आणि 1-2 अंगठ्या बोटांमध्ये टाकल्या की झाला का तो नेता? ही अशा प्रकारची जी एक वरवरची जी भंपकबाजी या नेतेगिरीमुळे चाललेली आहे त्याचाही कुठं या दृष्टीनं विचार झाला पाहिजे. आणि आपण काय करतोय, कुठल्या माणसाच्या बाबतीत हे करतोय, त्या ज्ञान सूर्याच्या बाबतीत आपण हे वाक्य उच्चारतोय, याचं भान आमच्या नेत्यांना राहिलेलं नाही. आता हा साधा प्रकार म्हणून एवढं बोलून कोणाची काही हे करणं, भलावण करणं आणि सोडून देणं, एवढा हा प्रकार नाहीये. ही परिस्थिती का निर्माण झाली? संविधान पारायणामध्ये आपण वारंवार या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे की संविधानाची पायमल्ली कोण करतंय?
आणि कशासाठी करतायत? ही जी प्रतिगामी शक्ती आहे, ज्यांना पुरोगामित्व माहीतच नाही किंवा पुरोगामित्वाच्या दिशेने त्यांना जायचंच नाही, प्रतिगामी म्हणजे पुरोगामीच्या विरुद्ध दिशेने जाणारे लोक आहे. छत्रपती फुले शाहू आंबेडकर या 4 स्तंभाच्या विरुद्ध काहीतरी नेहमी करत राहणारी जी प्रतिगामी शक्ती आहे, त्या प्रतिगामी शक्तीचं एक पूरक अजेंडा जर आंबेडकरवादी म्हणून घेणारे पूर्ण करणार असतील, तर मला वाटतं इथे खऱ्या अर्थाने आपण आंबेडकरवादी स्वतःला म्हणून घेण्याआधी आपलं आत्मपरीक्षण करावं, की खरंच आपल्याला तो नैतिक अधिकार राहिला आहे का? का नाही या गोष्टीची निर्भत्सना इतर आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी केली? वेगवेगळ्या पक्षात जाऊन बसलेले मंत्री असतील किंवा काही स्वतःचे पक्ष काढून मिरवणारे लोक असतील, त्या लोकांनी जाऊन ह्या गोष्टीची निर्भत्सना का नाही केली, की हे चुकीचं आहे. प्रत्येक धर्माच्या म्हणजे उद्या समजा समीर वानखडे मुसलमान असतीलही, तर मुसलमानांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही का? त्यांनी जे घोडं मारलं ते घोडं राष्ट्रवादी आणि यांच्या मधलं आहे. एक राजकारण त्याच्यामध्ये चाललेलं आहे. एवढंही आपल्याला समजू नये आणि अभिवादनाला आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अशा प्रकारे बोलून आपण त्या कार्यक्रमाला जे गालबोट लावतो, हे आपण आंबेडकरवादी लोकांना अशोभनीय आहे. हे प्रकार पुढे होऊ नये आणि याचं आत्मशलन झालं पाहिजे. पश्चाताप व्यक्त झाला पाहिजे. याच्यावरती तुम्ही क्षमा मागितली पाहिजे, की हे जे आमचं झालं ते चुकून आवेशामध्ये काहीतरी हुरहुरबाजी झाली, हुल्लडबाजी झाली. त्या हुल्लडबाजीमध्ये आमच्याकडून हे झालं. किंबहुना असा घटनेनी सगळ्यांना आपल्या श्रद्धा जोपासण्याचा जो मूलभूत अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचं आम्ही सुद्धा निष्ठेने पालन करू. एकंदरीत आपण आंबेडकरांचे विचार, त्यांचं विचारांचं खरं मार्गक्रमण केलं पाहिजे. इथं आपण त्यांच्या विचाराला हाताशी धरून जेव्हा हे प्रकार करतो, तेव्हा 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर आपण प्रतिगामी लोकांचा अजेंडा पूर्ण करतो. आता तो अजेंडा तुम्ही सुपारी घेऊन केला, की तुमच्या अजाणतेपणापोटी केला. हा विश्लेषणाचा भाग होऊ शकतो, वावदुकीचा भाग होऊ शकतो. त्या वावदुकीत शिरण्यात अर्थ नाहीये. पण तुम्ही जे केलं ते योग्य नाही आणि इथून पुढे जर असं होणार असेल, तर समाजामध्ये आंबेडकरवादी हे इतर समाजांपासून वेगळे आहेत की काय किंवा वेगळे करू इच्छितात की काय, असं पुरोगाम्याचं काहीतरी सुपारी देऊन षडयंत्र तुम्ही चालवलं आहे की काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल. आणि हा प्रश्नाची उत्तर जेव्हा काळ तुमच्या छातीवर बसून तुम्हाला विचारेल, तेव्हा मात्र आपली पंचायत होईल. ही येणाऱ्या पिढ्यांची पंचायत जर थांबायची असेल, तर आंबेडकरांना खऱ्या अर्थाने समजून घेणं, आंबेडकरांचं संविधान समजून घेणं आणि त्या पद्धतीने कमीत कमी इतर वागत नसतील तर आपण तरी तसं वागणं हे एक महत्वाचं आहे. आणि प्रतिगामी शक्तींचं सोडून द्या, तो विषय धर्मांधतेकडे जाऊ शकतो. दुसरी जी बाजू या विषयाची महत्वाची आहे, की काही राजकीय पक्षांनी सुद्धा असे आंबेडकरवादी आपल्या गळाला बांधलेले आहे. मग विचारवंत असतील, प्रज्ञावंत असतील, त्या राजकीय पक्षांनी यांना आपलंसं करून दिलेलं आहे, काहीतरी लालूल चांगुल करून यांचं. त्या लालूल चांगुला पोटी राजकीय पक्षाचा एखादा अजेंडा आपण पूर्ण करत आहोत, तर या ठिकाणी जसं कालच्या विवेचनामध्ये मी सांगितलं, की राज्यशास्त्री, समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री म्हणून जे आंबेडकर आपल्याला समाजासमोर उभे करायचे आहेत, तिथे आम्ही फसलो. आमची पद्धतशीर फसवणूक इतरांनी केली हे म्हणणं भाबडेपणाचं आहे. ती आम्ही स्वतःची स्वतः केली. आणि जो माणूस स्वतःची अस्तित्वाची प्रतारणा करतो, त्याला संविधान क्षमा करणार नाही, त्याला आंबेडकरांचं ज्ञान क्षमा करणार नाही आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. जर अशा प्रकारे राजकीय भांडवल या प्रकारचं करून एखाद्या राजकीय पक्षाच्या वतीने जर तुम्ही ही भूमिका पार पाडत असाल, तर साफ तुम्ही आंबेडकरांना विकून टाकलंय, अशा प्रकारचा तो एक संदर्भ लागेल आणि यातून तुमची इतिहास सुटका करू देणार नाही. म्हणून तुम्ही वेळीच सावध झालेलं बरं. हा एक भाग आहे. दुसरं, आंबेडकरांचं साहित्य. आंबेडकर साहित्याबद्दल आज एवढी प्रचंड आस्था महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये आहे, की आंबेडकरांनी नेमकं काय लिहिलं, कसं लिहिलं, कुठल्या प्रकारचं त्यांचं लिखाण आज आपल्याला उपलब्ध आहे. त्या लिखाणामध्ये कसा काय
काही ठिकाणी अपभ्रंश निर्माण करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी त्या लिखाणावरती काही वेगळे संदर्भ जोडून वेगळाच अर्थ त्या लिखाणातून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशी एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे तुम्ही आंबेडकरांचं जे ओरिजिनल लिखाण आहे ते इंग्रजीत आहे. आंबेडकरांचं ओरिजिनल लिखाण इंग्रजीतच वाचलं गेलं पाहिजे. त्याकरिता तुम्हाला इंग्रजी ही भाषा अवगत करून घ्यायला पाहिजे, ती आपण शिकली पाहिजे. कारण एक धोका याच्यात आहे. जर इंग्रजीत हे आपण केलं नाही, शिकलं नाही, तर खरे आंबेडकर, खरे त्यांचे विचार आपल्याला कळणार नाही. आंबेडकर जेव्हा इंग्रजी लिहितात, तेव्हा आंबेडकर जे शब्द वापरतात, ज्या प्रकारची वाक्यरचना करतात, मोठमोठ्या विद्वानांना आजपर्यंत जमत नाही अशा प्रकारची वाक्यरचना आणि शब्दप्रयोग हे आंबेडकरांनी केलेले आहे. त्यांच्या हयातीत एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की हे कठीण जरूर आहे, पण या ठिकाणी मी सर्वसाधारण प्रचलित शब्द जर वापरले असते तर त्या शब्दाचे द्वित्री अर्थ काढून वेगळा अपभ्रंश माझ्या लिखाणाचा निर्माण करू शकले असते, म्हणून मी तो शब्द वापरला. जसं ॲस्क्राईब असेल, स्टेटस असेल, स्टॅट्युटरी असेल, कॉन्स्टिट्युशनल असेल, डेमोक्रेटिक असेल, असे अनेक शब्द आणि त्याच्या अनुषंगाने आलेले प्रचलित जे शब्द आहे त्याची रचना आंबेडकरांनी बेमालूम पद्धतीने केलेल्या आहे. मला वाटतं या महामानवाचा सन्मान आपल्याला करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपण इंग्रजीचं ज्ञान पहिलं अवगत करून त्यानंतर त्या साहित्याकडे बघायला पाहिजे. हे एक झालं. दुसरं महत्वाचं, शासनाची अनास्था. 6 डिसेंबर, मी अनेक वर्ष या शिवाजी पार्क भागातला रहिवासी आहे. 6 डिसेंबर ही एक पुस्तक जत्रा असते आणि 6 डिसेंबरला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरांचं साहित्य विकलं जातं की चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क हे जणू आंबेडकर साहित्याची बाजारपेठ झालं की काय असं दृश्य आपल्या समोर असतं. वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी पुस्तकं, आंबेडकरांची पुस्तकं, त्याच्यावर झालेली भाषांतर, विद्वानांनी केलेली काही भाषांतर आहे तेही आपल्याला तिथे बघायला मिळतात. काही काही लोकांनी फार प्रांजळपणे आपली भूमिका वटवून आंबेडकरांचं साहित्य खऱ्या अर्थाने परिभाषित केलेलं आहे. पण काही लोकांनी त्याचं निरूपण करत असताना मुद्दाम काही संदर्भ खोडसाळपणे मागे पुढे केलेले आपल्याला जाणवतात. आणि त्यासाठी आंबेडकरांचं खरं साहित्य कुठलं, आंबेडकरांचं साहित्य हे ज्या प्रकाशकापासून घेतलं पाहिजे, प्रकाशक कोण आहे, त्या प्रकाशकाची पार्श्वभूमी कोण आहे, याच्यावरही चर्चा करताना, विवेचन करताना मी लोकांना बघितलेलं आहे. किंबहुना मी स्वतः काही चर्चांमध्ये सहभागी झालो आहे आणि आंबेडकर इंग्रजीतच वाचा असा अट्टहास मी त्या ठिकाणी धरला. त्याचं कारण असं आहे की त्यावेळी आंबेडकर या जगात नव्हते. 1956 त्यानंतर जो शिक्षित वर्ग आहे तो कोण होता? बहुसंख्येने हे अभिजन होते. बहुजन त्यावेळी एवढे शिक्षित नव्हते की बाबासाहेबांचं सगळं साहित्य ते आंबेडकरांचं तुमच्या सरळ सोप्या भाषेमध्ये रूपांतरित करू शकतील, अनुवादित करू शकतील. पण जे अनुवादक होते ते अभिजन असल्यामुळे ही भेसळ होण्याची जर शक्यता या ठिकाणी, काही संदर्भ वेगळे देण्याची शक्यता या ठिकाणी, आणि तसं झालेलं आहे त्यांच्या साहित्याच्या बाबतीत. पण तरीही ते जेव्हा विकल्या जातं, त्याचा विचार जेव्हा होतो तर आपल्या लक्षात येतं की आंबेडकर हे असं लिहू शकत नाही. आंबेडकरांची तत्वमीमांसक सिल्वर लाईन एवढी स्पष्ट आहे, ज्यांना आंबेडकर एक तत्वज्ञ, अर्थशास्त्री, समाजशास्त्री आणि राज्यशास्त्री म्हणून समजले. तो अशी गल्लत करणार त्याच्या पटकन लक्षात येते की ते काहीतरी काळबेळ झालेलं आहे. असं लिखाण आपण टाळतो आणि शुद्ध सकस लिखाण आपण वाचतो. आता शुद्ध सकस लिखाणवरून तिसरा मुद्दा, या दुसऱ्या मुद्द्यानंतरचा तिसरा मुद्दा असा महत्वाचा आहे की शासनाला ही जबाबदारी दिलेली आणि शासनाने संविधानाच्या शिरस्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे ते काम करायचं आहे. पण शासन किती प्रामाणिक आहे या बाबतीत याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की शासनाने कागद विकत घेतला. 2017 ची ही घटना आहे. 2017ला तुम्ही 5 करोड रुपयाचा कागद आंबेडकरी साहित्य छपाईसाठी घेतला, प्रिंटिंगसाठी विकत घेतला. तो तसाच पडून आहे. तुम्ही का प्रिंट केलं नाही? कोणाची नैतिक जबाबदारी आहे? 2017ला कोणाचं सरकार होतं? आता सरकारांबद्दल बोलायचं झालं तर मग बीजेपीचं असेल किंवा मवियाचं असेल तर दोघेही पापी आहेत. त्यातले काही
साधे पापी, काही महापापी, काही घोर पापी असे विशेषण लावता येतील, पण आंबेडकरांच्या बाबतीत ते पाप तुम्ही सगळे एक दिलाने करताय. कारण तुम्हाला आज तुमच्या प्रस्थापिततेला जर सदैव सकल कोणी नडत असेल तर तो आंबेडकर नडतोय, आणि तो तुम्हाला भीमराव आंबेडकर नकोसा झालेला आहे. हा तुमच्या डोक्यावर आरूढ झालेला आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी एक अशी पायवाट जी मानवता प्रचूर मानवी अस्तित्वाला न्याय देण्याची निर्माण करून दिलेली आहे, जी तुम्हाला तुमच्या उद्योग धंद्यांमुळे, राजकारण हा तुमच्यासाठी एक उदीम आहे, हो धंदा आहे, व्यापार आहे, आणि त्या व्यापारामुळे तुम्ही कंटिन्यू सत्ता आणि पैसा या सर्कल मध्ये, या वर्तुळामध्येच वावरणारी जी जमात आहे, त्या जमातीला प्रचंड धोका या आंबेडकर साहित्याचा आहे. आणि म्हणून आंबेडकर साहित्य हे प्रकाशित होऊ द्यायचं नाही. त्यासाठी कुठलाही राजकीय सत्ताधारी पक्ष असेल तो नैतिक दृष्ट्या जबाबदार आहे, आणि त्यांना संविधानाची शपथ घेण्याचा नैतिक अधिकार नाही. अशी शपथ घेऊन ते बसले असतील, आणि हे महापाप तुम्ही आंबेडकरांचं साहित्य प्रिंट होऊन आणि प्रकाशित न होऊ देण्याचा जो अट्टहास केलेला आहे, हे काही चुकून झालेलं नाही. हे चुकून झालेलं नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या जेव्हा स्वतःच्या काही सवलतीचे नियम असतात ते कसे प्रिंट पटापट होतात, तुमची कशी पुस्तकं निघतात, लोकराज्य नावाचं मासिक कधीतरी थांबलेलं आहे का, त्याच्या कशा प्रिंट निघतात. जर शासनाची प्रकाशनं अशा प्रकारे जातात आणि शासनावर आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी जर आहे आणि ती घटनेप्रमाणे तुम्ही घेतलेली आहे, तर तुम्ही केवळ भीमराव आंबेडकरांची प्रतारणा करत नाही, तर या देशाच्या संविधानाची ज्याची शपथ घेऊन तुम्ही सत्तारूढ झाला त्याची प्रतारणा करता हा, म्हणून तुम्ही सत्तेत राहण्याच्या लायकीचे नाहीत. हा पहिला आरोप तुमच्यावरती आहे, आणि काळ तुम्हाला याचं उत्तर विचारेल. हे जे प्रकरण बाहेर आणलं, ज्याने कोणी याचा अभ्यास केला आणि हे सांगितलं की शासनाने असा गलथानपणा केलेला आहे, हा समाज त्याचा ऋणी आहे. त्यांनी समाजाला तो आरसा दाखवला, ज्या आरशामध्ये आंबेडकरांसोबत प्रतिबिंब महात्मा फुल्यांचंही पडतं. फुल्यांचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे, शासन ते करते. त्या संदर्भात मला एकच महत्वाचं सांगावंसं वाटतं की जेव्हा मराठी साहित्य संमेलन, आता हल्लीच कालच परवाच मराठी साहित्याचं संमेलनाचं नाशिकला सूप वाजलं. मराठी साहित्य संमेलन जेव्हा पुण्याला भरवलं गेलं तेव्हा फुल्यांना तिथे पाचारण करण्यात आले नाही, हे सांगून की फुलेंची भाषा ही काही भाषा नाही हो, ते काही भाषाशास्त्री नाही. भाषा कोणाची? आगरकरांची, टिळकांची, त्यांची भाषा. त्यांना साहित्य संमेलनामध्ये येण्याचा अधिकार आहे. फुल्यांसारख्या माणसाला कोण साहित्य संमेलनामध्ये येऊ देईल? म्हणजे त्या काळी सुद्धा फुले हे विद्रोही समजले जात असतील. आता जसं त्याच्यात बरोबरीने नाशिकला ते विद्रोही साहित्य संमेलन झालं. खरं बोलणं, सत्य बोलणं, सत्यवर्धक लिहिणं, सत्यशोधक मांडणं म्हणजे जणू काही प्रस्थापितांचा गुन्हा केला, आणि म्हणून त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून फुल्यांना त्यावेळी ताडीत करण्याचं जे काम तथाकथित त्या तत्कालीन प्रस्थापितांनी केलेलं आहे, तेच पाप आजचे प्रस्थापित करत आहे. परंतु एक लक्षात घ्या, फुल्यांच्या 100 वर्षाच्या प्रवासानंतर जितका काही काळ अजून पुढे लोटेल तितका काळ तुम्ही हे लक्षात ठेवा, आज महात्मा फुल्यांचं साहित्य इतर आगरकर टिळकांच्या साहित्यापेक्षा 150 पट जास्त विकलं जातं, प्रिंट केलं जातं, प्रकाशित होतं. का होतं? कारण त्याच्यामध्ये मानवी जीवनाची, मानवतेची, मानवी अस्तित्वाची आणि मानवी अस्तित्वाला न्याय देण्याची शाश्वत मूल्य पेरलेली आहेत. तुमच्या लिखाणात ती नाही. तुमच्या लिखाणात बुजगावणेपणा आहे. तुमच्या लिखाणामध्ये कुठेतरी खोटा खटाटोप केलेला आहे, आणि तुम्ही तो खोटा खटाटोप करून तुमच्या हाती माध्यम असल्यामुळं त्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धी मिळवता. तकलादू प्रसिद्धी. गिरीश कुबेरांचं पुस्तक आणि वाद चालू आहे हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. केवळ आपल्या हातात माध्यम आहेत, केवळ आपल्या हातात काही गोष्टी आहेत म्हणून काही अपभ्रंश इतिहासाचा करायचा आणि लिहित बसायचं.
असे जे प्रकार होतात आणि मग त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया येतात, तर तितकेच तकलादू वाङ्मयकार आणि साहित्यिक स्वतःला म्हणून घेणारे तथाकथित बुद्धिजीवी असंही म्हणतात की असा जर प्रत्यवाय करायचा असेल तर विचारांचा विरोध विचारांनी करावा. भले वा शाबाश. तो प्रतिरोध करणारा ठरवेल ना. तुम्ही प्रतिरोध निर्माण केला त्यावेळी तुम्ही विचारांची प्रतारणा केली की नाही, ते पाप झालंय की नाही त्याचा विचार झाला पाहिजे. तर या ठिकाणी साहित्य हे समाजाला सांस्कृतिक दिशेला घेऊन जाणारं जे माध्यम आहे. तुम्हाला भीती आहे तुमच्या मनामध्ये सगळ्या प्रस्थापिना की आंबेडकरांचं साहित्य जर जास्त झिरपलं आणि त्यांचं साहित्य जर उद्या या देशाची या समाजाची संस्कृती होऊ घातलं. छत्रपती साहित्य खरा इतिहास, फुल्यांचं साहित्य, शाहूंनी मांडलेले संदर्भ, आंबेडकरांनी मांडलेलं संविधानिक संदर्भ आणि इतर त्यांचं समाजशास्त्रीय लिखाण, याची प्रचंड भीती तुम्हा प्रस्थापितांना तुमच्या मनात आहे. कारण रोजच्या रोज याचा वाचक आणि याचा फॉलोअर आंबेडकरी साहित्याचा वाढतो आहे आणि म्हणून तुम्ही हे पाप केलेलं आहे. ज्या कोणी हे साहित्य प्रिंट न होऊ देण्याचं महापाप केलं असेल त्याच्यावर एक न्यायिक आयोग बसून ती चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीतून जे निष्पन्न होतील त्यांना संविधानात दिलेल्या नियमांप्रमाणे कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे. किंबहुना जर ते मानाच्या आणि महत्वाच्या मुख्यमंत्री गृहमंत्री अशा पदावर असतील, भाषा संचालनाचं एक मंत्रालय आहे, भाषा संचालनाचे मोठमोठे नावं लावून हजारो लाखो रुपयाचा गलेलठ्ठ पगार घेऊन तुम्ही एसी कॅबिन मध्ये बसत असाल सचिव आणि महासचिव पदावरती, तर तोही अधिकार आपल्याला आहे की नाही हे समजून तुम्ही स्वतःहून हे पाप आपल्या हातून घडलेलं आहे म्हणून राजीनामे देऊन बाहेर पडलं पाहिजे. समाज मृतावस्थेत नसतो. तो कधी कधी त्याच्या विकलांगतेमुळे प्रतिकृत होत नाही, प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ समाज तुमच्या या बागुल बुवाला समजून घेत नाही असं होत नाही. तुमच्या मनात काळवेळ आहे. चौकशीचा नुसतं थाट आणू नका. त्या चौकशीसाठी आपण जबाबदार आहोत. आपल्यावरती ती लागलेली आहे. म्हणजे याच्या आधीचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आताचे उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही विचार करा हे का घडतं, कशामुळे. लोक जर या संविधानाच्या पारायणाचं पठण करतात, ऐकतात आणि असे प्रश्न विचारतात, याचा अर्थ ही भावना तळागाळापर्यंत समाजाच्या त्या खेडेगावापर्यंत पोहोचलेली आहे की हे पाप तुम्ही केलेलं आहे. अदरवाईज आंबेडकरांचं साहित्य प्रकाशित न करण्याची तुम्हाला दुर्बुद्धी होतेच कशी. त्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर बसता, ते सत्तेवर बसण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे का? म्हणून तुम्ही पाय उतार त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला की बाबासाहेबांचं साहित्य हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू देणार नाही, ही तुमची शासकीय मानसिकता दीर्घकाळ टिकणार नाही. लोक तुम्हाला याचा धडा शिकवतील, त्यांना जमेल त्या पद्धतीने शिकवतील. मग त्यावेळी मात्र तुम्ही विचारांचा लढा विचारांनी, बुद्धीचं युद्ध बुद्धीनी असं तुम्ही कढीभात आव आणून बोलू नका. त्याचा त्यावेळी काही उपयोग होणार नाही. वेळीच याच्यावर पायबंद झाला पाहिजे, वेळीच याचा निकाल लागला पाहिजे. म्हणून हा प्रश्न शासनाने तातडीने घ्यावा अशी मी पुनश्च एकदा विनंती करतो. मला एक परत आश्चर्य या ठिकाणी या साहित्याबद्दलचं असं वाटतं. खूप मोठे बुद्धिवंत, विचारवंत, प्रज्ञावंत आहेत. आंबेडकर साहित्यात अभ्यास करणारे विश्लेषक आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे विद्वान आहेत. पण सगळे विद्वान गप्प आहेत या गोष्टीवर. कोणाची विशेष प्रतिक्रिया अजून माध्यमात आलेली नाही, कोणी याच्यावर लिखाण केलं नाही. आणि अर्थात तुम्ही केलं तरी लिखाण कोण छापतं, कोण त्याच्यावर लक्ष देतं, कोण त्याच्यावर टीव्ही चॅनलवर चर्चा घडवून आणतं, कोणी करत नाही. पण तुम्ही बोललं पाहिजे, कमीत कमी एक आवाज येऊ द्यायला पाहिजे. ओबीसी बांधव असतील, SC ST बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, जे बहुजन आहेत, अभिजन आणि बहुजन असा लढा या समाजामध्ये निर्माण होऊ घातलाय की काय, अशा प्रकारची ही पाप राजकारण्यांच्या हातून चाललेली आहे. जास्त दिवस बहुजन शांत बसणार, ते कधीतरी आवाज बहुजनांचा, बहुसंख्याकांचा आवाज हा बुद्धिवंतांचा आवाज असतो. म्हणून जे बुद्धिवंत त्यांच्या ज्या ज्या काही मर्यादेसकट कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला आपली बुद्धी गहाण ठेवून बांधले गेले असाल, तरीही एक लक्षात घ्या, तुम्ही माणूस आहात,
तुम्ही आंबेडकरांचे अनुयायी आहात, तुम्ही फुल्यांचे अनुयायी आहात, तुम्ही शाहूंचे अनुयायी आहात, तुम्ही छत्रपतीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातले रहिवासी आहात. या सारस्वताच्या मातीचं लेणं तुम्हाला देणं लागतंय आणि हे तुम्हाला द्यावं लागेल. उद्या याची परतफेड द्यावी लागेल. जर हे तुम्ही आज केली नाहीत आणि चुकलात, आवाज उठवला नाही आणि बोलला नाहीत किमान पक्षी, तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. हे ओझं तुमच्या छातीवर घेऊन ते शरपंजरी पडलेले भीष्म कसे द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर न देता स्वर्गात निघून गेले, तसं तुम्हाला इथून तुमचं गमन करावं लागेल. हे शल्य बोलून दाखवतो आणि हा विषय, हे उत्तर त्या प्रश्नापुरतं इथेच थांबवतो. प्रश्नकर्त्याचे परत एकदा धन्यवाद. काही तिसरा प्रश्न काही प्रश्नकर्त्यांनी तो विचारला, जो आता रिसेंटली ओबीसीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात स्थगिती आणि घटनात्मक पेच अनुच्छेद 16च्या संदर्भात एकाने प्रश्न विचारलेला आहे की आरक्षणाचा सर्वात जास्त संबंध हा अनुच्छेद 16शी आहे. अनुच्छेद 16 जो तुम्हाला सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबीमध्ये असलेल्या समान संधीची वाच्यता करतो. सार्वजनिक सेवेमध्ये असलेली समान संधी याचा अर्थ ज्यांना आजपर्यंत संधी मिळाली नाही अशा लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून आपण ती संधी उपलब्ध करून देऊन समानतेचं वातावरण संधीच्या बाबतीत आपण देतो आहे आणि तेही सार्वजनिक सेवांमध्ये देतोय. आता हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केलं, याचा दूरगामी परिणाम अनेक तज्ञ, घटना तज्ञ असे म्हणतात की याचा दूरगामी परिणाम होऊ घातलेला आहे. आणि याची दूरगामी परिणाम आपण जर लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की संविधानामध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद 16 मध्ये समभाग 4 जो आहे त्याच्यामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, जाती आणि जमाती हे अनुसूचित शब्दाला धरून आलेलं आहे आणि मागास जाती जमाती असा शब्द नाही आहे, मागास प्रवर्ग आहे. हे लक्षात, मागास प्रवर्ग आहे. आता मागास प्रवर्ग जाती जमातीचा उल्लेख नसल्यामुळं तिथे खरी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. ज्या ज्या विद्वानांना हे समजत असेल आणि असे विद्वान चुकून एखादा संसदेमध्ये खासदार असेल तर त्यांनी या गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक आहे की जोपर्यंत ही घटना दुरुस्ती होत नाही, जोपर्यंत मागास जाती जमाती हा शब्दप्रयोग येत नाही, तोपर्यंत हे शासन संविधानानुसार जातनिहाय जनगणना करणार नाही. आणि जातनिहाय जनगणना ओबीसीची जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ओबीसीची नेमकी संख्या किती आणि त्यांना किती आरक्षण निर्धारण झालं पाहिजे त्याचा निकष लागणार नाही. ही मूळ बीजकारणीय बाब, संघटनात्मक बाब, घटनात्मक बाब कुठलंही संघटन किंवा न्यायालयामध्ये किंवा समाजामध्ये आंदोलन निर्माण करून संपणार नाही. हा घटनात्मक पेच आहे आणि त्या दृष्टीनं बोलल्या गेलं पाहिजे, त्या दृष्टीनं आमचे नेते समोर आले पाहिजे. आज काही ओबीसीचे मंत्री अतिशय तकलादू विधानं करतात. कीव येते त्यांच्या विधानांची, काय वाटेल ते बोलतात. संविधानाची चाडच नाही, कायद्याची जाडच नाही. मी आणि माझा मी आणि सरते शेवटी मीच मी, हेच मीची री ओढत जातात की मी त्यावेळी तसं केलं होतं, मी त्यावेळी तसं केलं होतं. मोठमोठे नेते, कित्येक वर्ष राजकारणात राहिलेले ओबीसीचे नेते हे काहीतरी तकलादू भाषण करतात. त्यांनी एकाने काही बोललं की दुसरा त्याच्यावरती प्रत्यारोप वावदुकी निर्माण करून जनतेचं मनोरंजन आम्ही करतो. पण मूळ भेद कुठे आहे, त्याला कसा छेद दिला पाहिजे याच्यावर कुणीही कथाकूट करत नाही. मग यासाठी जो नागराज खटला 2010चा आणि त्याच्यावरती 2011 मध्ये आलेले जे निर्देश आहे त्याप्रमाणे मागास वर्ग आयोग निर्माण करून हा इम्पेरियल डाट्याचा जो प्रश्न आहे, कोणाचीही माय व्याली नाही अजून याच्यावर निकषपूर्ण निर्णय घेऊन रिझल्ट ओरिएंटेड परिणाम स्वरूप काहीतरी निर्माण करून दाखवण्यासाठी कुणीही धजावत नाही, कुणीही समोर येत नाही. मागास वर्ग स्थापन केला, त्या मागास वर्ग स्थापनेमध्ये अशी बुजगावणी ठेवली की त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. अरे भले शाबास, तो राजीनामा देताना सुद्धा त्यांनी काय म्हटलं
की मी तत्वनिष्ठ माणूस आहे, खरेपणाची झाड आहे आणि मागास वर्गाचं काम नीट चालत नाहीये म्हणून मी राजीनामा देतोय. चोर तर चोर वरून शिरजोर अशी परिस्थिती. अरे तुझी अपॉइंटमेंटच मुळात चुकलेली होती. म्हणजे हे बुजगावणे जे काही काही मंत्र्यांचे लागेबांधे असलेले लोक आहे, ज्यांचं काहीतरी लालूल सांगून करणं आवश्यक आहे व्यवस्थेकडून, अशा लोकांना त्या मागास वर्ग आयोगामध्ये त्यांची वर्णी लावली. त्यांच्या ज्ञानाबद्दल कोण काय बोलायचं, तुम्ही काहीतरी करून दाखवा, तेच तुमचं उत्तर असेल. कोणी त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. तुम्ही त्या पात्रतेचे, त्या लायकीचे आहेत की नाही, तुमची लायकी हे निर्णयातून सिद्ध होईल. निर्णय द्या ना. 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, त्या मागासवर्ग आयोगाला ऑफिस आहे की नाही आहे, त्याचे सचिव कोण आहे, त्याच्यासाठी किती तरतूद पैशाची झालेली आहे, अर्थकारणीय काही बाबी असतील त्याची पूर्तता झालेली आहे का, याच्याबद्दल आम्ही काही विचार करत नाही. घटनेमध्ये हे सगळे संदर्भ दिलेले आहे. आपण त्याच्याबद्दल काही बघत नाही. साला इम्पेरियल डाटा तुम्ही जर तयार केला आणि त्या पद्धतीने तो समोर आणला तर हे होऊ शकलं असतं. सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारे निर्णय देणार हे तुम्हाला माहित होतं. जर सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी इंटरव्हेन्शन पिटिशन किंवा मध्यंतरी जाऊन एखादी याचिका दाखल करून की आम्ही हे करून घेतोय, आम्हाला 3 महिन्याचा कालावधी द्या, 6 महिन्याचा कालावधी द्या, एवढं तरी सरकारच्या वतीने झालेलं आहे का? तर असं सरकारच्या वतीने झालेलं दिसत नाही. म्हणजे काय, एका बाजूला तुम्हाला ओबीसीचं आरक्षण हे पूर्णपणे गारद करायचं आहे आणि आरक्षण रहित भारत ही जी आत्ताच्या केंद्रीय सत्तेत असलेल्या संस्थेची मातृसंस्था बोलते, तेव्हा त्या मातृसंस्थेचं बोलणं परत एकदा आपल्याला अधोरेखित करावं लागतं की भारत देश हा आरक्षण रहित आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, भारत देश तुम्ही आरक्षण रहित करा, आमचं काही म्हणणं नाही. पण हे जे घटनेमध्ये 16वा अनुच्छेद तुम्हाला सांगतं की सार्वजनिक सेवामध्ये समान संधी, त्याचं काय? थोडक्यात हा संविधानाच्या विरुद्ध केलेला गुन्हा आहे. तुम्हाला आरक्षण रहित भारत पाहिजे, तेवढी समृद्धी तुमच्या नुसतं बोलघेवडेपणाची नकोय. तशी समृद्धी ती समाजात प्रत्यक्षपणे दिसली पाहिजे, ही दिसत नाहीये. आणि म्हणून आपल्याला घटनेत सांगितलेली सार्वजनिक सेवेमधली समानता आणण्यासाठी आरक्षण ठेवणं आवश्यक आहे. आणि ते आरक्षण एससी एसटीच्या बाबतीतला अजिबात प्रॉब्लेम नाहीये, कारण त्यांचा संदर्भ तसा घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा केलेला आहे. तो मागास जाती आणि जमाती असा नाहीये. म्हणून हा प्रॉब्लेम फक्त ओबीसीच्याच नशिबाला आलेला आहे. आणि ओबीसी बांधव याच्यावरती काय जे करत आहे राजकारण ते अतिशय तकलादू दलालांचं राजकारण आहे. मध्यंतरी मी एक क्लिप कुठल्या तरी एका लेखकाची बघत होतो. त्यांनी असं म्हटलं की आताचे ओबीसीचे नेते आहेत ते नेते नाही आहेत, हे दलाल आहेत. आणि दलाल हा शब्द तुमच्या लक्षात आला की त्याची बांधिलकी सेठजीकडे असते. सेठजीने त्याला विकत घेतलेला असतो. त्याला काही शिक्षण संस्था दिलेल्या असतात, त्याला काही कारखाने काढून दिलेले असतात, त्याला काही फॅक्टऱ्या असतात त्याच्यावरती तो हे सगळं अर्थकारणाच्या माध्यमातून चालवत असतो. मंत्री महोदयांचीही काळजी करत असतो आणि स्वतःचंही भलं करून घेत असतो. असे नेते, दलाल नेते जर उद्या म्हणत असतील की आम्ही ओबीसींचा लढा करतोय आणि ओबीसींसाठी लढतोय, तर ते स्वतःची फसवणूक करतात आहे आणि जनतेला, विशेषतः ओबीसी बांधवांना, बहुसंख्याक देशातल्या या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत इतकं स्पष्ट झालेलं आहे. हे जवळपास 4 वर्ष आपण याच्यावर काढतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा केव्हा केंद्रामध्ये गेला, कशासाठी 201वी घटना दुरुस्ती आली, राज्याला ते अधिकार नाही, नंतर ते परत राज्याला अधिकार आरक्षणाचे दिले, तेही काही अटी टाकून प्रकरण एकदा सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने इम्पेरियल डाट्याबद्दल तुम्हाला विचारणा केली. तो डाटा ऑलरेडी 2011च्या जनगणनेमध्ये केंद्र शासनाकडे आहे. केंद्र शासन तो डाटा द्यायला तयार नाही. तो डाटा निर्माण करण्यासाठी राज्यांनी मागास आयोग स्थापन केला. त्या मागास आयोगाची फटफजिती झालेली आहे, कारण त्या मागास आयोगामध्ये सगळे दलाली एजंट घुसवून ठेवलेले आहे, काही काम करणारे नाही. मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याच्या आधी त्यांना एकच सांगतो, जर माझी टीका तुम्हाला बोचरी वाटत असेल, या संविधानाच्या पारायणाच्या अनुषंगाने बोचरी वाटत असेल, तर संविधानाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, टीकेचं तुम्ही सोडून द्या, तुम्ही रिझल्ट द्या.
तुम्ही परिणाम दाखवा, तुमच्या अस्तित्वाचं प्रमाण द्या की हो आयोग निर्माण झालेला आहे, आम्ही हा इम्पेरियल डाटा 2 महिन्यामध्ये. तुम्ही का करू शकत नाही? कार्ड छापण्यासाठी घेतलेलं आहे का पोस्ट? अरे भारत सरकारचं चिन्ह 3 वाघाचं आणि त्याच्या खाली मागास आयोग सदस्य वगैरे लिहून काही लोकांचे कार्ड मी बघितले. फार अभिमानाने देतात. काही लोक तर असे करून की बघा मी सांगितलं होतं एक ना एक दिवस मी या आयोगाचा सदस्य होईल. अरे बाबा तू सदस्य हो, हार तुरे काय तुला पाहिजे ते घे, पण काम तर कर. तसं काहीही होत नाही. त्यांना त्यांचे जे शेठजी आहेत, भटजी आहेत, त्यांनी शेंड्या पकडून ठेवलेल्या आहे. ते त्यांना तसं करू देत नाही आणि मग त्याच्यातल्या काय काही बुजगावणे, उगाच खोटा आव आणून आम्ही कसे तत्वनिष्ठ आहोत, हे आहोत, ते अरे तुमची बांधिलकी कुठल्यातरी बाजूला झालेली आहे. चोरावर मोर होण्याचा प्रकार करू नका. आहे ते संविधानाच्या पद्धतीने काम करा आणि त्याच्या आधी जरा बसून संविधान पारायण ऐका आणि संविधानामध्ये काय मूलबीज कारण बदललं म्हणजे हा संदर्भ बदलेल, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेल, त्याचा अभ्यास करा आणि मग पुढे हो. पण असं होताना दिसत नाही. एकंदर अधोगती ही कोणाच्या वक्तव्यातून येण्यापेक्षा किंवा कोणाच्या वाद प्रतिवादातून येण्यापेक्षा ती परिणामातून आलेली जास्त इष्ट. आणि असा परिणाम जोपर्यंत आपण या संविधानाचा दाखवत नाही, मला वाटतं जर हे बोलल्या गेलं नाही, अशा पद्धतीनं बोलल्या गेलं नाही, ते संविधानाच्या पारायणाला सुद्धा काही अर्थ राहणार. म्हणून आज पुनश्च एकदा माझी विनंती आहे की राजकारण, खेळखंडोबा, अप्पलपोटेपणा, स्वतःचं भलं बघणारे स्वार्थी लोलूप नेते, दलाल यांनी आत्मपरीक्षण करून संविधानाची गूज राखा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा प्रश्न संविधानिकच आहे. हा न्यायिक लढाईने सुटणारा नाही. हा प्रश्न रस्त्यावर आंदोलन करून रस्ता रोको करून सुटणार नाही. सभा भरवून लाखो रुपये खर्च करून लोक बोलवून त्यांना खाऊ पिऊ घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर हा प्रश्न संविधानिक पद्धतीने जोपर्यंत तुम्ही तुमचं कर्तव्य पालन करत नाही, त्यातल्या त्यात जे सत्तेत आहे ते लोक करत नाही, तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही. आतापर्यंतच्या सगळ्या घटना सांगतात की कुठल्याही सत्ताधाऱ्याच्या मनामध्ये ओबीसी आरक्षणाचा विचार नाही. ओबीसीचं आरक्षण कसं संपेल याचा विचार आहे, कारण ती तुमच्या मातृसंस्थेचा अजेंडा आहे. तुमची मातृसंस्था ती ओढून चाललेली आहे आणि म्हणून त्या मातृसंस्थेच्या अजेंड्याला तुम्ही पूरक अशी कामं करत आहात. तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे तीच सगळी समीकरणं साध्य कशी होतील यासाठी मदत करत आहात. हे महापाप तुम्हाला उद्या भविष्यात भारी पडेल. इतकं बोलून मी इथे थांबतो.